हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 40. वासनानुदयो भोग्ये वैराग्यस्य सदावधी अहंभावो दयाभावो बोधस्य परमावधी. भौतिक वस्तू जगताबद्दल वासनांचा उदय न होणे हेच वैराग्याचे खरे प्रमाण आहे. तसेच अहंभावाचा उदय न होणे हेच बोधाचे खरे प्रमाण आहे. राग म्हणजे भावभावना, वैराग्य म्हणजे रागांबद्दल भावभावनांबद्दल वितरागी होणे. वैराग्य येणे, वितरागी होणे म्हणजे काय ते येथे ऋषी सांगत आहेत. वितरागीचे खरे लक्षण म्हणजे भौतिक वस्तू जगताबद्दल वासना निर्माण न होणे. वैराग्य म्हणजे आकर्षण किंवा विकर्षण या दोहोपासून विरक्त होणे. कारण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आकर्षणा इतकीच विकर्षण ही भावना आहे. ज्याला विकर्षण ही भावना झाली, ज्याने विकर्षण ही भावना बाळगली, तो भविष्यामध्ये आकर्षणाचा बळी होऊ शकतो. त्याच्यात भविष्यात आकर्षण निर्माण होऊ शकते. अनेक मठाधिपती वैराग्याचे सोंग आणतात आणि छुपेपणाने सर्वाचा उपभोग घेतात. स्त्रियांबद्दल उदासपणा दाखवतात, भगवे पांढरे कपडे घालतात, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालतात, भस्म लावतात, दाढी केस वाढवतात, अमुकच आसन पाहिजे, तमुकच आहार पाहिजे वगैरे अशी नाटके करतात. उदासपणा, विशिष्टता, अभाव हेच त्याबद्दल प्रकर्षाने आकर्षण व्हायला कारण होते. ज्याची नावड जाहीर केली तीच गोष्ट मनात ठसते. यामुळे असे संधी मिळाली किंवा संधी निर्माण करून उपभोग घेतात. सापडत नाहीत तोपर्यंत ते साधू असतात, सापडले की भोंदू ठरतात. यास्तव आकर्षण किंवा विकर्षण अशा दोहोंपासूनही दूर असणाऱ्याला वितरागी, वैरागी असे म्हणायचे. समाजात वावरत असूनही तेथे नसल्यासारखे त्यातच वावर करणे म्हणजे वितरागी, वैरागी. वितरागी, वैरागी म्हणजे अमुक नको म्हणणे इतपतही त्या गोष्टीला महत्त्व न देणारे. अशांकडून सहजच उपेक्षा होते, केली जाते, करावी लागत नाही. एकदा निग्रह करून वितरगी झाला तरी तो फक्त देहानेच त्याच्यापासून दूर होतो, परंतु मनाने तो सतत तेथेच घुटमळत राहतो. मनात कुढत असतो. ती रुखरुख आतून तशीच चलत असते. संन्यास घेतल्याची जाणीव, समाजाची भीड, मनाचा महाप्रबळ निग्रह इत्यादी गोष्टी अशाचे वैराग्य पकडून ठेवतात. ते सत्य नसते, कारण ते संचित भोग निर्माण करते, जन्ममरणाचे फेरे घ्यायला लावते. आपण असे अनेक पाहतो की ते अतिसज्जन असतात, ते साधे भोळे असतात, त्यांच्यात जराही दोष दिसून येत नाही. त्यांचा आचार सात्विक असतो, तरी ते साक्षात्कारित होत नाहीत, मुक्त होत नाहीत. असे योगाचरण आटापिटा करून कटाक्षाने पाळताना आढळतात. कारण त्यांना नेहमी स्वतःच्याच मनाची भीती असते. त्यापासून ते नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. मठाकडून विचारणा झाली, संधी मिळाली तर त्वरित होकार देऊन हिमालयात निघून जातात. भौतिक वस्तू जगताची वासना उदितच होऊ नये. आपल्याला रशियन भाषा येत नाही. आपल्याला कोणी रशियन भाषेतील पुस्तक भेट दिले तर आपण ती भाषा ज्याला येते त्याला भेट देऊ. कारण त्या पुस्तकाबद्दल आपल्याला काही आकर्षण निर्माण होण्याचा प्रश्नच नसतो. परंतु येथेही गौणत्व येऊ शकते. कारण अशा वेळी ते पुस्तक भेट देताना आपण जर ते अधोरेखित केले आणि त्याचे ओझे अलगत्य घेणाऱ्यावर ठेवले तर ते वैराग्य नाही. म्हणून वितरागी, वैराग्य हा स्वभाव झाला पाहिजे. तो आत अंतःकरणात निर्माण होऊन बाहेर वर्तणुकीतून प्रकट झाला पाहिजे. असे झाले की कुठेही पळून जायची, अलिप्तता पाळायची, दूर राहायची आवश्यकता असत नाही. भौतिक समीप आले तरी ते आपोआप आपले आपण उपेक्षिले जाते. कुणी आग्रह केला तर ते हसण्यावरी नेले जाते. कुणी बळजबरीने वस्तुजगत माथी मारले तर ते गरजूला प्रसाद म्हणून दिले जाते. वितरागी आत्मस्थित झालेला असतो. त्याला बाहेर डोकावायची इच्छा नसते. तो स्वतःचा स्वतःत आनंदात असतो.
बाह्यभागी काहीही उलतापालती झाल्या तरी हा आत जसाच्या तसा निश्चल असतो. त्याला बाह्य भौतिकाचे आकर्षण नसते. त्याचे उपभोग त्याच्यात निर्माण होत नाही. तो पिठले आणि श्रीखंड एकाच चवीने खातो. स्त्री पुरुष आबालवृद्ध अशा सर्वांशी तो आत्मभावनेने वर्तन करतो. यास्तव ऋषी सांगतात की भौतिक वस्तू जगताबद्दल वासनांचा उदय न होणे हेच वैराग्याचे खरे प्रमाण आहे. बोधाचे प्रमाण. श्लोकात ऋषी पुढे सांगतात की अहमभावाचा उदय न होणे हेच बोधाचे खरे प्रमाण आहे. कारण अहंकार, अहमभाव, अहममान्यता याची कथा मोठी विलक्षण आहे. एक धन जमवतो, वैभव संपन्न होतो आणि याचा धनाढ्य म्हणून अहंकार बाळगतो. तो मुक्त होत नाही म्हणून दुसरा धन वैभव याचा त्याग करतो आणि त्याचा त्यागी म्हणून अहंकार करतो. परंतु दोघेही अहंकार सोडत नाहीत. दोघेही अमुक्तच राहतात. कारण धनसंपत्ती, वैभव त्यांना प्रसन्न झालेली असली तरी त्याचा त्यांना बोध झालेला नसतो. यामुळे येथे ऋषींनी अहंकार निर्माण न होणे ही बोधाची जी कसोटी सांगितली आहे ती फार मोलाची आहे. जेथे अहंकार, अहमभाव, अहममान्यता असते तेथे कदाचित ज्ञान असू शकेल, परंतु तेथे बोध असत नाही. अनेक पंडित विद्वान असतात, त्यांना ज्ञान असते परंतु ते ज्ञानी नसतात. कारण त्यांना त्यांच्या त्या ज्ञानाचा बोध झालेला नसतो. ज्ञानाची पोपटपंची असते, ते ज्ञान अंतःकरणात उतरलेले नसते. ऋषी याचा अर्थच असा आहे की ज्याला ज्ञानाचा बोध झाला आहे, ज्ञान जिभेवर, बुद्धीत, स्मृतीत असते, परंतु जेव्हा ते अंतःकरणात उतरते, प्राणांना भेदते, तेव्हा तो बोध असतो. आपल्याला संस्कृत येते, पोथ्या पुराण पाठ आहेत, मंत्र म्हणता येतात, याचा दंभपणा निर्माण होतो. त्यांना वाटते की ते काहीतरी विशेष करत आहेत. भोळी बाबडी श्रद्धाळू जनता अशांच्या पाया पडते, अशांना नमस्कार करते. हे संस्कृत प्रचूर पंडित विद्वान या नमस्काराचा स्वीकार करतात आणि वर आशीर्वादही देतात. नमस्कार स्वीकारायची ही त्यांची पद्धत आहे. हा नमस्कार अशांच्यात अहंकार, अहमभाव, अहममान्यता निर्माण करतो. कारण बहुतांशी जणांना संस्कृत येत नाही, पोथ्या पुराणे पाठ करता येत नाहीत, त्यातील मंत्र उच्चारता येत नाहीत. यामुळे हे ज्यांना येते ते स्वतःला इतरांहून निराळे समजू लागतात. याचा ताठा निर्माण होतो, अंगी मीपणा तयार होतो. तो अहंकार, अहमभाव, अहममान्यता निर्माण करतो. मग पोथ्या पुराणे पाठ करणे, त्या वाचणे याला धार्मिक रूप आले. पंडित विद्वान या पोथ्या पुराणात अडकले, त्यातील बोधापासून दूर राहिले, बोधाला वंचित झाले. ते स्वतः मुक्त होऊ शकले नाही, इतरांना मुक्त करू शकले नाही. परंतु आमचे न शिकलेले साधे भोळे संत मुक्त झाले. आपल्याप्रमाणे त्यांनी इतरांनाही मुक्त केले, कारण त्यांना ज्ञानाचा बोध झाला होता. ते त्यांना नमस्कार करण्याला नमस्कार करत होते. त्यांची नमस्कार स्वीकारायची हीच रीत होती. यामुळे ते सदा विनम्र राहिले. कुंडलिनी शास्त्राबद्दल ग्रंथामधील श्लोक पाठ करून उपयोग होत नाही. त्या पोपटपंचीचा कुंडलिनी जागृत करायला काहीही उपयोग होत नाही. तर त्या माहितीच्या आधारे ती प्रत्यक्ष जागृत करावी लागते. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी श्री ज्ञानेश्वरीत कुंडलिनी जागृत करायची पद्धत सांगितली आहे. परंतु नित्य नियमित श्री ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या, ती पाठ असणाऱ्या, त्यावर निरूपण करणाऱ्या त्यावर निरूपण करणाऱ्या किती जणांनी कुंडलिनी जागृत केली. परंतु याच माहितीच्या आधारे ज्यांना कुंडलिनीचा बोध झाला, त्यांची कुंडलिनी श्री ज्ञानेश्वरी नित्य नियमित न वाचता, ती पाठ न करता, त्यावर निरूपण न करता जागृत झाली. कारण एकच की अशांच्या श्री ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाचा अहंकार, अहमभाव, अहममान्यता निर्माण झाली नाही. ते ज्ञान त्यांच्या अंतःकरणात उतरले आणि प्राणांना भिडले. यास्तव ऋषी सांगतात की अहमभावाचा उदय न होणे हेच बोधाचे खरे प्रमाण आहे. हरिओम.